नमस्कार, श्वेताज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण नारळी पौर्णिमा आणि अर्थातच रक्षाबंधनासाठी एक खास पदार्थ म्हणजे नारळी भात बनवणार आहोत। वरवर बघायला हा पदार्थ सोपा वाटत असला तरी ट्रिकी मात्र नक्कीच आहे, कारण त्यातलं पाणी आणि गुळाचं प्रमाण अचूक जमलं तर हा पदार्थ उत्तम होतो। म्हणूनच आज आपण अचूक प्रमाणासह सोप्या पद्धतीने हा भात बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर नारळी भात बनवण्यासाठी आपण इथे 1 कप इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे। आता पाणी घालून आपल्याला हे तांदूळ 2 ते 3 वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता तांदूळ धुवून झाल्यानंतर यातलं जे पाणी आहे ते आपण काढून टाकणार आहोत आणि आता हा तांदूळ आपल्याला असाच बाजूला ठेवायचा आहे। तोपर्यंत एका पॅन मध्ये 2 चमचे इतकं साजूक तूप आपण गरम करून घेणार आहोत। आणि आता यामध्ये 3 ते 4 लवंगा आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा आपण घेतला होता, त्याचे असे 2 भाग आपण केलेले आहेत आणि आता हे तुपावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर यावर आपल्याला हे धुतलेले तांदूळ घालायचे आहेत। आता हे तांदूळ या तुपावर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। तर मंद आचेवर हे तांदूळ आपण परतून घेणार आहोत। तांदूळ परतून झाल्यानंतर यामध्ये 2 कप इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे। तर 1 कप इतके तांदूळ होते, त्यासाठी तांदळाच्या दुप्पट पाणी आपण त्यामध्ये घातलेलं आहे। आता या पाण्याला उकळी आली की यावर झाकण ठेवून मंद आचेवर हा भात आपल्याला शिजू द्यायचा आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता भात तयार झालेला आहे। आपण चेक करून पाहूया। तर पहा, भात शिजलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि झाकण ठेवून पुन्हा एक 5 ते 7 मिनिटांनंतर हा भात आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। हा भात आता आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। भात थंड होईपर्यंत पुन्हा पॅन मध्ये आपण 2 चमचे इतकं साजूक तूप घेतलेलं आहे। त्यावर काजूचे तुकडे, बदामाचे काप आपण घालणार आहोत आणि आता हे मंद आचेवर आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 1 कप इतकं ओलं खोबरं आणि 1 कप इतका गूळ आपण घालणार आहोत आणि गूळ आणि खोबरं आपल्याला व्यवस्थित गूळ मेल्ट होईपर्यंत या तुपावर परतून घ्यायचे आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता गूळ मेल्ट झालेला आहे। आता गूळ मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण मनुका आणि पाव चमचा वेलची, जायफळ पूड आणि अगदी चिमूटभर मीठ आपल्याला घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण तयार आहे। यामध्ये आपण हा शिजवलेला भात घालूयात। हा भात आता गूळ आणि खोबऱ्याच्या या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर अगदी हलक्या हाताने हा भात आपल्याला मिक्स करायचा आहे। भात मिक्स करत असताना त्याचे जे कण आहेत ते तुटणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता भात व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता यावर झाकण ठेवून 1 मिनिट आपण याला वाफ काढून घेणार आहोत। तर पहा, आपला नारळी भात आता तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक 7 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढून आपण आता हा सर्विंग डिश मध्ये काढून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता भात अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे। भाताचे कण पण अगदी मोकळे झालेले आहेत। तर आपला हा नारळी भात तयार आहे। आपण आता हा सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया।
तर गरमागरम आणि अगदी सुटसुटीत असा हा नारळी भात तयार आहे. हा भात थंड झाला की अजून मोकळा होतो आणि टेस्टला पण अतिशय सुंदर लागतो. तर चविष्ट अशी आपली ही अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली ही रेसिपी तयार आहे. तर तुम्ही सुद्धा हा नारळी भात या राखी पौर्णिमेला नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू.